आमदार सुनील शेळकेंनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली। संजय राऊतांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। देवेंद्रजी, महाराष्ट्रातली लुटमार थांबवा, संजय राऊतांची मागणी। संजय राऊतांनी केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत। राऊत पुरावे देईपर्यंत कोणत्याही आरोपांना उत्तर देणार नाही। राऊत सातत्याने बिनबुडाचे आरोप करत असतात। सुनील शेळकेंची प्रतिक्रिया। आरोप करणं संजय राऊतांचा नेहमीचा उद्योग। चर्चेत राहण्यासाठी राऊतांनी फडणवीसांना पत्र लिहिलं। सुनील शेळके दोषी आढळल्यास वरिष्ठ नेते कारवाई करतील। अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। कुणाची युती अयुती झाली पाहिजे यासाठी राजकारण करत नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। तुमच्यात किंवा कुणाच्याही बापामध्ये मुंबईला तोडण्याची ताकद नाही। फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। मुंबई तोडण्यासाठी फडणवीसांवर मोदी शहांचा दबाव। फडणवीसांच्या टीकेनंतर संजय राऊतांचा पलटवार। मराठी माणसाच्या विजयासाठी आम्ही एकत्र येतोय। राजकीय विषयावर कोणतीही चर्चा आम्ही करणार नाही। भाजप फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतंय। अनिल परबांचा निशाणा। बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकून भारतीय भाषांना विरोध होतो। मुख्यमंत्री फडणवीसांची आदित्य अमित ठाकरेंवरून टीका। मराठी सक्तीचीच पण हिंदी भाषेचाही अभिमान। फडणवीसांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात इंटरनॅशनल स्कूलचा धंदा तुमचेच लोक करतायत। फडणवीसांच्या टीकेवरून संजय राऊतांचा पलटवार। त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकारचा नवा जीआर जारी। धोरणाच्या पुनर्विचारासाठी डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली समिती। पूर्वीचे 2 जीआर औपचारिकपणे रद्द। नव्या जीआरमध्ये उल्लेख। नवी समिती 3 महिन्यात आपल्या शिफारसी सादर करणार। मराठी माणूस एकत्र आल्यानं सरकार हादरलंय। सरकार हादरल्यानं जीआर रद्द झाला। मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। मराठी माणसाच्या एकजुटीमुळे राष्ट्रीय पक्ष घाबरले असंही देशपांडे म्हणाले। ठाकरेंची शिवसेना मनसेच्या नेत्यांकडून वरळी डोमची पाहणी। 5 जुलैला दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र मेळावा। हिंदी सक्तीचा जीआर रद्द झाल्यानंतर एकत्र विजयी मेळावा। एका पक्षाकडून गर्दी होणार नाही म्हणून बऱ्याच पक्षांचा मेळावा। ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यावर आशिष शेलारांची खोचक टीका। मातोश्री परिसरात बॅनरबाजी। उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न। उबाठानेच केला मराठीचा घात असा बॅनरवर उल्लेख। काही वेळातच मातोश्री परिसरात लागलेले हे बॅनर हटवले। बीएमसी मुख्यालय परिसरात बॅनरबाजी। बॅनरद्वारे उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न। उबाठानेच केला मराठीचा घात असा बॅनरवर उल्लेख। गिरगावात 5 जुलैच्या विजयी सभेचे निमंत्रण देणारा बॅनर चर्चेत। बॅनरमध्ये बाळासाहेब ठाकरे आशीर्वाद देताना तर ठाकरे बंधू मिठी मारतानाचं दृश्य। गिरगावच्या ठाकूरद्वार सिग्नल परिसरात बॅनरबाजी। विजयी सभेसाठी बॅनरमधून खुलं निमंत्रण। दहिसरमध्ये एकाच बॅनरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो। मध्यभागी बाळासाहेब आणि शेजारी उद्धव आणि राज ठाकरेंचा फोटो। या मराठीसाठी एकत्र असा बॅनरवर उल्लेख। हिंदी सक्तीचा जीआर रद्द झाल्यानंतर नवी मुंबईच्या ऐरोलीत मनसेची बॅनरबाजी। बॅनरमधून राज्य सरकारला डिवचलं। कितने आदमी थे सरदार 2 और तुम 3 फिर भी वापस आए अशा आशयाचे बॅनर लागले। 5 जुलैच्या विजय मेळाव्याची निमंत्रण पत्रिका समोर। सर्वांना जाहीर खुलं निमंत्रण असा उल्लेख। शिवसेनेच्या चिन्हासाठी ठाकरे गटाची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव। ठाकरे गटाकडून प्रकरण आज पुन्हा सुप्रीम कोर्टात मेन्शन। 16 जुलैला प्रकरण बोर्डावर, त्यावेळी प्रकरण येईल। सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण। वृद्ध दाम्पत्यावर स्वतःला अवताला झुंपून शेती करण्याची वेळ आली। लातूरच्या हडोळती गावातील वास्तव समोर। शेती परवडत नसल्यानं वृद्ध दाम्पत्य स्वतः औत खांद्यावर घेऊन कोळपणी केल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद। लातूरमधील वृद्ध शेतकरी दाम्पत्याच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक। विरोधकांकडून विधानसभेत स्थगन प्रस्ताव। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांचा सभात्याग। राज्यातील पारदर्शक कारभाराची महायुतीत जोरदार चर्चा। गृह खात्याची सर्व मंत्र्यांच्या ओएसडी पीएस यांच्या हालचालींवर नजर। सूत्रांची माहिती। 150 दिवसांचा आराखड्यात कामगिरी चांगली ठेवा, त्याचं मूल्यमापन होणार। काही मंत्र्यांना फडणवीसांनी बोलावून कानमंत्र दिल्याचीही सूत्रांची माहिती। चांगलं यश मिळवायचं असल्यास अधिक पक्षप्रवेश करावे लागतील। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या आमदारांना सूचना। काही चुका झाल्या असल्यास माफ करा। भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र। सर्व पक्षश्रेष्ठींचेही बावनकुळेंनी आभार मानले। अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेत आरोप प्रत्यारोपाचं राजकारण। बच्चू कडू समर्थक संचालक आनंद काळे यांना अपात्रतेची नोटीस। विभागीय सहनिबंधकाची कारवाई। 14 जुलैपर्यंत खुलासा मागवला। कोरोना लस आणि अचानक हृदयविकाराचा झटका येणं याचा काही संबंध नाही। आयसीएमआर आणि एम्सने केलेल्या अभ्यासातून नवी माहिती समोर। लक्ष्मण हाकेंनी 4 जुलैला प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली। 4 जुलैला मुंबईत बैठक होणार। ओबीसी समाजाकडून 15 जुलैला जरांगेंविरोधात आंदोलनाचा इशारा। ओबीसी समाज यापुढे अजित पवारांच्या एनसीपीला मतदान करणार नाही। पैसे वाटून अजित पवारांचा माळेगाव कारखाना निवडणुकीत विजय। लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर टीका।
जिल्हा नियोजन समितीचा निधी वाटपाचा फॉर्म्युला ठरला। सूत्रांची माहिती, नियोजन समितीतील 30% निधी पालकमंत्र्यांना तर उरलेला 70% निधी जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांना देणार। सूत्रांची माहिती। पिंपरी चिंचवड शहराचा विकास आराखड्याचा मसुदा रद्द करा। भाजप आमदार अमित गोरखेंची विधान परिषदेत लक्षवेधी। चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकल्याचा आमदार गोरखेंचा आरोप।